आपणची विश्व झाला, तरी भेदभाव सहजची गेला. म्हणून द्वेष उठेला जया पुरुषा. ज्ञानेश्वर महाराज गीतेवर भाष्य लिहिताना सांगतात, ज्या साधकाने असा अनुभव घेतलेला आहे की जो व्यापक आहे, तो विश्व आहे, तो ब्रह्म आहे. मग ज्यावेळेस आपणची विश्व झाला, ज्यावेळेस जीव हा विश्व होतो, तर सहजच त्या साधकाच्या अंतःकरणातील भेदभाव निघून जातो. अशा प्रकारे सांगू लागलेले आहेत. पै आपुले जे साचे, ते कल्पांतेही नवचे, हे जाणोनी गताचे न सोचिजो. जे कुठल्या वस्तूला आपलं म्हणत नाही किंवा परक्याचं म्हणत नाही, तो संसाराची चिंता वाहत नाही. तो शरीर त्याग करण्यासाठी किंवा मृत्यू साठी सर्व काळ तयार असतो. म्हणजे तो स्वतः काही करत नाही. तो इतका या विश्वासोबत समर्पित झालेला असतो. गुरुच्या चरणी समर्पित झालेला असतो. तो कल्पांतही त्याचा विचार करत नाही संसाराचा. आणि जया परोते काही नाही, ते आपण पेचे आपुल्या ठाई, झाला या लागी जो काही आकांक्षीना. तो कुठल्याही प्रकारची आकांक्षा करत नाही. जरी तो या शरीरामध्ये राहून कर्म करत असला, तरी तो कर्मापासून मुक्त असतो. त्या कर्मफळाची आशा नसते, कारण त्याला अनुभव आलेला असतो की जर मी आशा ठेवली तर मला दुःख आहे. म्हणून तो आशा न ठेवता कर्म करतो आणि आत्मसुखास प्राप्त होतो. आपल्या ठाई तो स्थिर असतो, समाधानी असतो. ओकठे का गोमटे, हे काहीची तया नुमटे, रात्री दिवस न गटे सूर्याची जो. हे वाईट आहे किंवा हे चांगलं आहे, ही गोष्ट मी केलीच पाहिजे किंवा ही गोष्ट मी केलीच नाही पाहिजे, कारण त्याचा आणि मृत्यूचा इतका साक्षात्कार झालेला असतो की आता त्याला कुठलीच या जगतातली गोष्ट खंत करायला भाग पाडू शकत नाही. कारण त्याच्याकडे आता मृत्यूचं स्मरण आहे. कुठली गोष्ट त्याच्या हातून जर घडली नाही तर तो खंत व्यक्त करत नाही, किंवा घडली एखाद्या वेळेस तरीही तो खंत करत नाही. त्याची बुद्धी स्थिर आणि हृदयाच्या ठिकाणी साम्य झालेले असते. त्याच्या अंतःकरणामध्ये सदा सर्व काळ समाधान असतं. म्हणून तो कुठल्याही गोष्टीला ओकट किंवा गोमट असं म्हणत नाही. ज्याप्रमाणे सूर्याला रात्र दिवस नसते, त्याप्रमाणे त्याला चांगलं किंवा वाईट किंवा त्याच्यापाशी द्वैत भाव नसतो. ऐसा बोधूची केवळू, जो होऊनी असे निखळू, त्याही वरी भजन शुळू माझ्या ठाई. मग अशा प्रकारचा बोध त्याच्या चित्तामध्ये सतत असतो आणि पुन्हा भजनशील असतो. सर्व प्राणी मात्रांशी, सर्व भूतांशी प्रेमळ स्वरूपाचं नातं त्याचं जोडलं जातं. तरी तया ऐसे दुसरे, आम्हा पडियंते सोयरे, नाही गा साचो कार्य तुझी आण. मग त्याला आता त्या आत्मसुखाशिवाय दुसरं कुठलंही त्याला भान नसतं.
त्या ब्रह्माची आण, त्या विठ्ठलाची आण वाहून सांगतात. आणि ते विठ्ठल म्हणजे कुणी पंढरपुरामध्ये उभा टाकलेला मूर्ती नाही, तर तो विठ्ठल जीवन आहे. जीवन म्हणजे आपल्या सर्वांच्या जो हृदयामध्ये स्थित आहे. आणि आपण त्याला पाहण्यासाठी या संसारामध्ये प्रयत्न करत आहोत. ते परमसुख पाहण्यासाठी आपण बाहेर शोधत आहोत, पण ते सुख आपल्या अंतर्चित्तामध्ये आहे. आणि हे जर साधकाला सुरुवातीला सांगितलं तर तो साधक मान्य करू शकत नाही. कारण तो ज्यावेळेस आपल्या अंतःकरणामध्ये बघतो त्यावेळेस त्याला शरीराशिवाय काहीच दिसत नाही, फक्त शरीर आहे. पण मध्ये एक जी एनर्जी आहे, जी ऊर्जा आहे, जे जीवन आहे, त्यावर आवरणे आहेत. आणि जसं जसं आपण आपलं ध्यान, आपलं चित्त या संसारातून, या शरीरातून, या मनापासून जसं जसं आपण अलिप्त ध्यान करू, त्या बिंदूपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू, त्यासाठी आपल्याला अंतर्मनामध्ये डोकावून पाहावं लागेल. सतत आपल्या शरीराच्या मध्यभागी आपलं ध्यान असणं आवश्यक आहे. मग जसं जसं आपलं ध्यान वाढेल तसं तसं आपल्याला ते अनुभव येत जातात. आणि त्याच नंतर साधकाला गुरु कशाबद्दल सांगत होते आणि जे ज्ञान सर्व शास्त्रामध्ये सांगितलं आहे त्याची प्रचिती येते. त्यानंतर त्याला खरं वाटतं. पार्था जयाची या ठाई, वैषम्याची वार्ता नाही, रिपुमित्रा दोही सरिसा पाडू. आता तो दोन्ही शत्रू आणि मित्रांविषयी समान भाव त्याचा असतो. त्याच्याकडे आता कुठल्याही प्रकारची विषमता नाही, की हे माझं आहे, हे परक आहे. समदृष्टी त्याची झालेली आहे, समभाव झालेला आहे. तो सदा सप्रेम नमस्कार करायला असतो. त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचा नकार असा नसतो. का घराची उजेडू करावा, पारखी अंधारू पाडावा, हे नेनेची गा पांडवा दीपू जैसा. ज्याप्रमाणे दीपक फक्त आपल्या घरात उजेड न करता दुसऱ्यांनाही उजाड देतो, तो तसा भेद करत नाही की हे परका आहे, हे आपला आहे. तो सदा समप्रकाश देत असतो. दुसरे एक उदाहरण देतात, जो खांडावया घाव घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्षू दे जैसा. झाडाचं उदाहरण दिलेलं आहे की एखादा मनुष्य जर झाडाला तोडण्यासाठी आलेला असेल तर झाड त्याला पण सावली देतं, त्याला पण फळ देतं. आणि ज्याने बीज लावलेलं आहे तो त्यालाही त्याच समानतेने, आणि जो घाव घालण्यासाठी आलेला आहे त्यालाही त्याच समानतेने खरंच का मनुष्यापेक्षा झाडामध्ये जास्त परमात्मा असतो? की एक बीज लावलं तर हजारो फळ आपल्याला ते देतात. त्यांच्यावर आपलं जीवन अवलंबून आहे. पण तरीही ते भेदभाव करत नाहीत. संतांनी वृक्षावर प्रेम केलेलं आहे, त्यांच्याकडे बघून शिकलेले आहेत. वृक्ष संतांचे गुरु आहेत. ना तरी इक्षुदंडू पाळीतया गुडू गाळीतया कडू नव्हेची जेवी. उसाचं उदाहरण दिलेलं आहे.
की ऊसाला राखण करणाऱ्याला ऊस गोडच अशी चव देतो आणि गाळणाऱ्यालाही, कापणाऱ्यालाही, त्याला पण तो गोडच चव देतो. तर आपण का त्यांच्यासारखं होऊ नये? माझ्याविषयी वाईट विचार करणाऱ्यांप्रतीही मी त्याच दृष्टीनं पाहिलं पाहिजे, जे की माझ्यासाठी चांगला विचार करतात, माझ्या प्रगतीचा विचार करतात. आपणही का त्या वृक्षासारखं, त्या पृथ्वीसारखं, त्या सूर्यासारखं, त्या दिव्यासारखं, जर आपणही त्या वृक्षासारखं चित्त केलं, तर आपणही स्वर्गाचे अनुभव याच ठिकाणी भोगू शकतो. पण आपल्याला या गोष्टीचा अनुभव नाही आहे, की आपल्याला वाटतं की आपण काहीतरी प्राप्त केल्यानंतरच, आपण काहीतरी दुसऱ्याकडून घेतल्यानंतरच आपल्याला सुख प्राप्त होतं, किंवा दुसऱ्याला त्रास दिल्यानंतर. तर त्याही पेक्षा एक मोठं सुख आपल्याकडे आहे. जर आपण दुसऱ्याला प्रेम दिलं, दुसऱ्यांवर माया केली, करुणा केली, तर हे सुख स्वर्गाचं सुख आहे. तर अशा प्रकारे जो मुमुक्षु आहे, जो साधक आहे, जो भिक्षू आहे, त्याने आपलं चित्त या झाडासारखं, या ऊसासारखं, दीपकसारखं जर केलं, की स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाश दीपक देत असतो. तर असं का होऊ नये आपण? जर आपणही असा प्रयत्न केला, तर आपणही अशा प्रकारे होऊ शकतो. आपण माझे शब्द शांत चित्ताने ऐकलेत, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. आपणची विश्व जाहला, तरी भेदभाव सहजची गेला. मनोनी द्वेष उठेला, जया पुरुषा पै आपुले जे साचे. ते कल्पांतीही न वचे, हे जाणो निगताचे न सोचिजो. आणि जया परोते काही नाही, ते आपण पेची आपुल्या ठाई. जाहला या लागी जो काही, आकांक्षिना ओखटे का गोमटे. हे काहीची तया नुमटे, रात्री दिवस न घटे. सूर्यासी जेवी ऐसा बोधूची केवळू. जो होऊनी असे निखळू, त्याही वरी भजन शिळू माझ्या ठाई. तरी तया ऐसे दुसरे, आम्हा पडियंते सोयरे. नाही गासा चोकारे, तुझी आन पार्था जयाची ठाई. वैषम्याची वार्ता नाही, रिपुमित्रा दोही सरिसा पाडू. का घराची उजेडू करावा, पारखिया अंधारू पाडावा. हे नेनेची गा पांडवा, दीपू जैसा. जो खांडावया घाओ घाली, का लावणी जयाने केली. दोघा एकची सावली, वृक्षू जैसा. ना तरी क्षू दंडू, पाळी तया गोडू. गाळी तया कडू, नोहेची जेवी.